आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। चला आता सुरुवात करूया आपल्याला सफारीला। कालचा व्हिडिओ तर तुम्हाला आवडलाच असणार। काल मी थोडं चांगलं एडिटिंग केलेलं होतं, पण आवाज थोडा ऐकू येत नव्हता का, कोणास ठाऊक आवाज का ऐकू येत नव्हता एवढा। चांगल्यापैकी केलेलं पण मी। मित्रांनो, तुम्ही लाईक नाही करत, शेअर नाही करत, सबस्क्राईब नाही करत, ते करत चला, म्हणजे मलाही आवडेल आणि नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याची इच्छा होईल चांगलीपैकी। आज जरा वातावरण थंडगार आहे। आयसी कॉलनी थंड असतं कारण गार्डन्स आणि या सगळ्या गोष्टी भरपूर आहेत इथे। माझे लाईट सगळं वर गेलेत कारण ते लूज झालेत, त्यामुळे वर गेलेत। मला त्रास होतोय आता लाईटचा, कमी जास्त होणार। गँग सगळ्या गोष्टी वापरतो, कार, बाईक, बस। बसमध्ये एकदा चढले की बसून जाईल, पण चालणं पुढे असतं ते खूप महत्त्वाचं आहे। आता आपण आलो आहोत लिंक रोडला, पुन्हा तो त्रास ट्रॅफिकचा अशा वाकड्या तिकडे गाड्या लावून ठेवतात ना, त्याच्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्यांना खूप त्रास असतो। मला माहिती आहे एवढ्या मोठ्या गाड्या बाहेर काढायच्या असतात, तर तुम्ही दुसरा ट्रक लावून त्याच जागेवरती का ठेवता? साईडला ठेवायचं ना, मोकळी ठेवायची जागा। माऊली खूप थंड आहे वातावरण, खूप थंड, हात पण थंड होतं। शिवशंभो, इथे शिवशंकराचं देव आहे। शिवशंभो खरंच आज मस्त वातावरण आहे, एवढी मजा येते ना की काय सांगू मी। असं वाटतं असं वातावरण वर्षाच्या 12ही महिने राहावं, एवढं छान वातावरण, एन्जॉय करण्यासारखं वातावरण। हायवेला नेऊन सोडणार तुम्हाला। मुंबई मेट्रो, हल्ली मेट्रो स्टेशन झाल्यामुळे लिंक रोडला लाईटिंग भरपूर झाली आहे। तर खूप स्टेशन जवळजवळ आहेत ना, त्याच्यामुळे काय लाईटचा प्रकाश चांगला पडतो आणि पूर्ण उजेड असतो छानपैकी। माझे हात थंड झाले आत्ताच, एवढं थंडगार आहे। आणि आज मी ग्लोव्ज नाही वापरला आहे, आता रोज ग्लोव्ज वापरतो मी। सकाळी बाहेर पडतात आपल्या कामात, एवढं थंड वातावरण। असं या वातावरणात एकदा कोकणात जायला निघायचं आहे, पण काय होणार, क्लायंट असतात ना, त्याच्यामुळे सुट्टी मिळत नाही मला। कसं असतं, 3-4 क्लायंट आहेत, त्याच्याकडे 2 जरी गेले फिरायला बाहेर तर 2 असतात ना, त्याच्यामुळे सुट्टी मिळत नाही, कारण त्यांनी ॲडव्हान्समध्ये पैसे दिलेले असतात। मग त्यांच्याकडे थांबणं आपलं कर्तव्य आहे ना, कारण मी
फिटनेस ट्रेनर आहे ना, व्यायाम 6 वाजता ट्रेनिंग देतात. आज बऱ्याच दिवसाने येणार आहे, कारण तो गेलेला लग्नाच्या सेरेमनी. त्यामुळे आज त्याला वेळ मिळाला. या तो आता मुंबईमध्ये आला आहे. त्याने मला कालच मेसेज पाठवला की सर कल तो चालू करना है, आप आ जाओ. ठीक आहे, आता हूँ. मी आता चाललो आहे 6च्या ट्रेनिंगला. इकडनं मग 7च्या ट्रेनिंगला जाणार मी राजन सरांच्या जिममध्ये. आता आपण पोचलो आहोत गणपती वजिरा नाका. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असे 7 आणि आवाज ऐकले की गणपतीचे दिवसाची आठवण येते. कधी एकदा गणपती येतो आणि आम्ही गणपती बाप्पा मोरया म्हणतो. स्पीड ब्रेकर आलेलं आहे. तर 7 वाजता एक क्लायंट आहे राजन सरांच्या जिममध्ये. त्यांचं नाव आहे चिखलकर, प्रशांत चिखलकर. तर त्यांना मी अपॉइंटमेंट दिलेली आहे 6 वाजता. त्यांचं कंप्लीट झालं की 8 ते 9 डॉक्टर सोमानिया म्हणून आहेत, त्यांचं आहे. त्यांना मी अटेंड करणार. त्याच्यानंतर असे माझे 4 क्लायंट आहेत, तर त्यांना मी अटेंड करतो आणि त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट, त्यांचं म्हणजे वजन कसं उचलायचं, काय करायचं. तसे जे माझे डॉक्टर आहेत त्यांचा थोडं नीचा प्रॉब्लेम होता, म्हणजे नी रिप्लेसमेंट केलेली आहे त्यांची. तर आज त्यांना कसं असतं, नी रिप्लेसमेंट केल्यानंतर चालणं फिरणं धावणं खूप कमी असतं माणसं. तर ते इम्प्रूव्ह करण्यासाठी ते माझ्याकडे आले. आज
बऱ्याच दिवसाने मी एवढ्या सकाळी आलो आहे. मी स्विमिंग पूल आहे इथे, समोरच पूल आहे. तिकडे खुर्ची ठेवली तिकडे. लोक एवढ्या सकाळी पण त्या थंड पाण्यात आंघोळ म्हणजे स्विमिंग करायला येतात. तर मी आंघोळ बोलतो, आंघोळ नाही, स्विमिंग करायला येतात. माझं पण स्विमिंग शिकायचं राहिलेलं आहे, ते पूर्ण करायचं आहे मला आता. आज बऱ्याच दिवसांनी ह्या सर्वांना योगावाल्यांना भेटणार आहे मी. ते पण मला खूप मिस करत असतील. तिथे हे लहान मुलांसाठी खेळण्यासाठी आहे सगळं. बापरे, एवढ्या सकाळी लहान मुलं. अरे हां, हे लोक येतात खरं. खूप दिवसाने भेटणार आहे या लोकांना. आता त्यांची रिॲक्शन बघा, रिॲक्शन. सर गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हाय कुठे? काय म्हणतो सर? अरे नाही सर, तो बाहेर गेलेला ना लग्नाला, क्लायंट. तो बाहेर गेला. हां, त्याच्यामुळे मला येता येत नव्हतं. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. तो क्लायंट बाहेर गेलेला ना. हां, आता आतपासून येतोय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग सर. आता मी माझ्या जागेवर पोचलो आहे. अजून क्लायंट आला नाही आहे. आता किती वाजेपर्यंत येईल काही सांगता येत नाही. सांगितलेलं 6चा टाईम, बहुतेक मीच लवकर आलो आहे. त्याच्यामुळे थोडा वेळ लागणार आहे. चला, मी नंतर भेटतो तुम्हाला. बाय बाय.